अंजली, अगं बॉस सोडतच नव्हते. सिक्युरिटी पण अशी करून ठेवली आहे ना. नाही पण मी काय काय केलंय माहिती आहे का तुला? मी त्यांना स्पष्ट सांगितलं. त्यांना म्हटलं आज मला कोणत्याही परिस्थितीत जावं लागेल. अॅनिव्हर्सरी आज माझी. माझा निरोप मिळालाय म्हणून आलायस ना? कोणता निरोप? नाही मला नाही मिळाला. खोटं बोलू नकोस. 3 दिवसांनी घरी येतोयस तू. बघ ना आजच काय येतोय सांग. कारण आज आपली अॅनिव्हर्सरी आहे म्हणून. तुझ्या लक्षात होतं म्हणून तू आलास? अगं म्हणजे काय? प्रश्नच नाही. ओके. अॅनिव्हर्सरी करता आलायस ना? मग माझ्याकरता काहीतरी गिफ्ट आणलं असशील. कपिल, तुझ्या लक्षात होतं ना? हो होतं ना लक्षात. हां आणलंय ना मी गिफ्ट. देतो हा तुला. 1 मिनिट हा. या अॅनिव्हर्सरीच्या पण ना एक तर त्या पेटीत काय होतं नीट पाहायलाही मिळालं नाही. त्यात आता ही अंजली. अरे गिफ्ट कुठून आणून देऊ यारीला? केस करू का हिला? सांगतो कपिल. हेच गिफ्ट आणलंय म्हणून. कपिल, हा हॅपी बर्थडे. अॅनिव्हर्सरी. अगं तुझा आणि माझा जन्म नव्याने त्याच दिवशी झाला नाही का? म्हणून बर्थडे म्हटलं. इट्स ओल्ड. अँटिक पीस आहे तो. इतक्या सहजासहजी मिळत नाही. हे बघ तुला सांगतो वर्षानुवर्ष ना शोधावा लागतो. इतिहासाचे साक्षीदार. नवीन काही नाही मिळालं तुला? आणि गिफ्ट रॅपिंग कुठे आहे? अगं अंजली, गिफ्ट महत्वाचं आहे का गिफ्ट रॅपिंग महत्वाचं आहे? तू बघ तरी. ही कट्यार कुठे मिळाली रे तुला? तुझ्या त्या खोदकामात तर नाही ना मिळाली? नाही नाही काहीतरीच काय. मुद्दामून आणले तुझ्यासाठी. मुद्दाम कट्यार अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट. हो मग. खूपच रोमॅन्टिक आहेस तू. अरे इथं फारच जुनी आहे. यावर काहीतरी लिहिलंय. हॅलो, थँक्यू. हो, आईंचा फोन आला होता पण पप्पांचा नाही आला. दिलंय ना तुझ्या जावयाने गिफ्ट. अगं कट्यार. हां घे, आईचा फोन आहे. हाय. हो हे अॅनिव्हर्सरी वगैरेसाठी आदल्या रात्री फोन करत जा ना तुम्ही. नाही म्हणजे मलाही बरं पडेल. हो 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 तुमची मुलगी राजकन्याच तर आहे. अगं आता ह्या दोघांमध्ये काय बिनसलंय कोणाच ठाऊक. पप्पा तर अंजलीला भेटायला सुद्धा तयार नाही आहेत. कसे भेटतील सांग ना. एकतर ह्याने करिअरमध्ये काही खास केलं नाही. इतके वर्ष पाण्यात घालवलीत. आता कळेल अंजलीला म्हणे इतकी वर्ष पाण्यात घालवली. अरे कपिल, हा ताम्रपत्राचे इमेजेस पाठवलेत, चेक कर. ताम्रपत्र. येस, ग्रेट यार. भेटीत ताम्रपत्र मिळावं हे खूपच ग्रेट आहे. अरे पण इतकी वर्ष हे पाण्याखाली राहिलं कसं? अच्छा एक काम करा, त्यावर काय लिहिलं ना ते डेसिफर करा. हो हो, शालिनी मॅडम तेच करतायत. अच्छा कट्यारीचे इमेजेस मिळालेत. हो हो. ग्रेट. विनोद आय टेल यू वी आर ऑन द राईट ट्रॅक. देयर इज समथिंग. हे सारे सबूत ना कोणत्या तरी मोठ्या डिस्कवरीकडे इशारा करतायत. कदाचित एखादं संपूर्ण राज्य जे आता पाण्याखाली गाडलं गेलंय. अरे ये ना कपिल, इतक्या वर्षानंतर मेहनतीला फळ आलंय. हा यार, पर तुझे पता तो आहे ना. यू नो वॉट, हे वय झालं ना की कसं बीपी डायबिटीज हे असले आजार होतात, तसं लग्न झालं ना की हे बर्थडे अॅनिव्हर्सरी असले आजार मागे लागतात. आज काय तर पाडवा आहे, उद्या काय अॅनिव्हर्सरी आहे. चायला हे सगळं लक्षात ठेवायचं म्हणजे ना नशीब त्या काव्याने मेसेज दिला, नाही तर आज तर मेलोच असतो मी. लग्न म्हणजे वैताग्या रे नुसतं. आणि त्यात ती अॅनिव्हर्सरी ना म्हणजे जखमेवरची खपली. खोटं खोटं खोटं, फक्त खोटं बोललास माझ्याशी.
फसवलंस मला, विश्वासघात केलास माझा. काय सांगायचंस? बेबी, मला सतत तुझ्यासोबत राहावंसं वाटतं, पण काय करणार, कामावरून येणं जमत नाही. हे बॉस खूप काम देतात. ते लग्नानंतरचे 2 महिने नंतर असं कुठे म्हणालो मी? अच्छा, म्हणजे तुलाच माझ्यासोबत राहायचं नाहीये तर? ठीक आहे, सगळी कामं सोडतो आणि बसतो तुझ्यासोबत घरात. हे असं काय केलंस? हां, असं म्हणजे काय? म्हणजे मी घरात असते ती अशीच असं म्हणायचंय का तुला? कमॉन यार अंजली, मी तिकडे कामावर जाऊन काही टाइमपास करत नाही. आणि आजची गोष्ट वेगळी होती. आज काहीतरी महत्वाचं हाती लागलं होतं, पण तरी मी आलोच नाही इथे. का तर तुला खुश ठेवावं म्हणून. अंजली ऐकून घे ना, किती ताणणारेस विषय. हे बघ मी काय म्हणतो ऐकून तरी घे. कपिल, मला खोटं बोलणारा फसवणारा नवरा नकोय. आज तू खोटं बोललास, लग्नालाही खोटंच बोललेलास. तुझे बाबा मात्र खरं बोललेले. बाबा हो, तुमचं म्हणणं काय आहे? मी तुला आधीच सांगितलं होतं, पापडा बरोबर रामबंधूचं लोणचं एकदम जन्नाटेदार. काय सांगता? येस, बघू बरं. बघा बघा. आई अगं, तू पापड लोणचं काय खातेस? परफेक्ट मिश्रण. म्हणजे परफेक्ट जोडी रे. ही मुलगी मला पसंत नाही. लग्न त्याला करायचंय. एक्झॅक्टली. आईला पण अंजली आवडते. 1 मिनिट, मी असं कुठं म्हटलं? हा, तू ती तुझ्यासाठी परफेक्ट आहे असं म्हटलं मी. परफेक्ट. या करोडपती आहे ती. करोडपती, याच्याही नावानं करोड रुपये बँकेत आहेत. करतो काय? काय करतो म्हणजे? अंडर वॉटर रिसर्च सेंटरमध्ये सुपरिटेंडंटचा जॉब करतो मी. अँड आय रिली लाईक माय जॉब. आर्किओलॉजी डिपार्टमेंट. अरे फ्युचरचा पत्ता नाही आणि 5चं घेऊन बसलेत. रॉंग डिसिजन. तू येणार आहेस का? बाबा तुम्ही येताय का? निघू आम्ही. मी येणार नाही. तुझं लग्न आणि करिअर जेव्हा अयशस्वी होईल ना, तेव्हा येईल. वाह, काय ग्रेट आशीर्वाद दिलायत. बट आय प्रॉमिस यू बाबा, मी अपयश येऊ देणार नाही. करिअरमध्येही आणि लग्नातही. नाही, आता आपला संसार होणार नाही. अगं, आणि हो, थँक्स फॉर द गिफ्ट. अगं ये ती कट्यार नको. अंजली, अंजली हे बघ, कुठे चाललीस तू? अगं मी काय बोलतो ऐकून तरी घे अंजली एकदा. आपण एकदा शांतपणे बसून बोलूया का? हा, ऐकून घे ना अंजली, मी काय म्हणतोय ते. अंजली अगं प्लीज. खरं तर त्यांना तू आधीपासूनच पसंत नव्हती. अगं पण मला पसंत आहे ना. तू मला कधी सांगितलं नाहीस हे. तू मला फसवलंस. अवधपुरी.